मंडळी, शुभ सकाळ. सगळ्यांना शुभ सकाळ. गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस, आज ऋषीपंचमी सुद्धा आहे. तर मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की आज ऋषीपंचमीच्या दिवशी पण मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे. पण भाजी आता माझी झाली, कामात एवढं हे बिझी होते की काही दाखवता आलं नाही. पण भाजी झालेली आहे, आता ती मी तुम्हाला दाखवते. आणि सगळे आता थोड्या वेळाने आमची आरती करायला पण चालू करणार आहोत आम्ही, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. काल पण मला व्लॉग एंड करायला भेटला नाही, तर तुम्ही समजू शकता की घाई किती असते, पाहुणे पण असतात. तर म्हणून तर चला, तर मी तुम्हाला आता सगळं जेवण झालेलं आहे. एकीकडे भाकऱ्या पण होत आहेत, लाल पटणीच्या भाकऱ्या, त्या पण दाखवते. चला. जय श्री गणेश. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, नैवेद्य श्रीखंड पुरी केले आहे आणि इथे गाठ्यांची भाजी आणि चपाती पण आहे. किती छान आरास झालेली आहे गणपतीची, सुंदर. इथे कामिनताई आहेत आमच्या, आणि आमचा सार्थक गेम खेळतोय. चला, आता मी तुम्हाला जेवण दाखवते. कल्पना आमची भाकऱ्यांचं पीठ मळते आहे. हे बघा, लाल पटणीच्या भाकऱ्या करणार आहोत आम्ही. एकीकडे टोमॅटो सारला, कुकरला टोमॅटो लावले शिजायला. एकीकडे भात लावलेला इंडक्शनवर. इकडे मिरच्या आहेत, फ्राय होत आहे. इकडे झालेली आहे ऋषीची भाजी, किती छान दिसते बघा. आणि आणखीन एक भाजी आहे चण्याची, छोले, काबुली चणे नाही, आपले काळेवाले चणे. आणि ही भाजीमध्ये सगळं काही घातलेले, आलूच्या आमटीची पानं, मका, अरबी, परत काकडी घातले, दांडे घातले, माठाची भाजी घातले, कौला घातलाय. अशी सगळी भाजी मिक्स करून आम्ही ही केलेली आहे. आणि गोडासाठी आहे श्रीखंड. कल्पना श्रीखंड खाणार ना? कल्पना पीठ मळते बघा. आणि आमच्या वहिनी गेलेल्या आहेत आज घरी, म्हणून तुम्हाला आज आमच्या वहिनी दिसत नाहीये. त्यांचा 1.5 दिवसाचा गणपती आहे, तो विसर्जन करणार, तिकडे पाय वगैरे पडतील आणि मग येणार घरी. आता पटापट आम्ही आरती करायला पण चालू करणार आहोत. नैवेद्य दाखवेन तेव्हा दाखवेन तुम्हाला परत. इथे देवांची पण माझ्या पूजा झालेली आहे छानपैकी. वरुण बघा आमचा शिट्या मारते. वरुणची तयारी नाही झालेली आहे अजून. चला. भाकरी बघ कशी आमचे कामिनताई मस्त 2 हातांनी बनवतायत. आम्हाला 2 हातांनी येतच नाही बनवता. वाह, सुंदर लाल पटणीच्या भाकऱ्या आहेत या. अशी 2 हातांनी बनवतीये मस्त. पहिले सगळ्यांची लाटून घ्यायची भाकरी आणि मग त्याला आम्ही बोटं उठवतो. 2 तवे ठेवलेले आहेत पटापट व्हायसाठी. पटकन भाकऱ्या होऊन जाते. सगळं जेवण झालेलं आहे, फक्त भाकऱ्याच व्हायचे. झाली ना? झाली पटकन. गणपती बोलते आरती घ्या 12:30 मध्ये. पण काय कुठे यायला पाहिजे ना, भड होता ना आपल्या घरात. काय गेलं काय माहिती, खाली गेलेत ना. कचरा ना, कचरेवालीने आली आज. अरे आरती नाही घेतली. चला, आता आम्ही नैवेद्य दाखवणार आहोत आणि आरती चालू करणार आहोत. चला. कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी
गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडिक मुकुट शोभतो बरा रुंजुंती निळपुरे चरणी घागरिया जय देव जय शिव ओशी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना वासना माता वाटावे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओशी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देवी मा उतरी जगा जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव माळा गोळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तीर लल्लाटी देव सुरवर नित्येची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव वेणुनाद क्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी रासकळा ओवाळी तो राजा विठोबाचा बळा जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव वारत्या पुरवंडाळेची चंद्रभागेमध्ये सोडून द्या देती विंध्या पाताचा वैष्णवनाथची पंढरीचा महिमा धारकेचा महिमा वर्णावा किती जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा. आता मी बनवत आहे वांग्याचं भरीत भाजून हे बघा. आणि थांबा एक मिनटं मी वरुणचे मित्र दाखवते तुम्हाला. हे सगळेजण आमच्या वरुणचे मित्र आहेत. ए हाय करा सगळ्यांनी, हाय करा सगळ्यांनी. आमच्या वरुणचे मित्र आहेत हे सगळेजण. वरुण पळायला बघ. चला मी भाजी करते पटकन. कांदा याच्यामध्ये लसूण टाकला आहे, मी मिरची टाकली आणि आता थोड्या वेळाने कांदा टाकणार आहे फ्राय करा. हे बघा आता कांदा ना व्यवस्थित आता थोडा ना ब्राउनिश फ्राय व्हायला आला आणि आता मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, मिरच्या सगळ्या टाकलेल्या आहे. आता हे चांगलं असं अजून थोडा वेळ मी व्यवस्थित फ्राय करणार आणि नंतर ते भाजलेलं गॅसवर भाजलेलं वांगं आहे ना थोडीशी आता ती पण पहिले टाकते याच्यामध्ये आणि नंतर वरतून परत उतरवायच्या टायमाला पण मी परत टाकणार आहे गॅस बंद करायच्या टायमाला. आता थोडा वेळ ही जरा कांद्यामध्ये परत फ्राय करून घेते. ही फ्राय झाली का मग लगेचच त्याच्यामध्ये मी भाजलेलं हे वांगं आहे हे टाकते. बघा कांद्याची पात पण फ्राय झाली आहे आणि आता मी याच्यामध्ये घालते वांगं. मीठ मी आधीच घातलंय मीठ त्याच्यामध्ये. पण सगळं जरा वेळ असं मिक्स करून घ्यायचं, फ्राय करायचं आणि मग जरा वेळ झाकण द्यायचा आणि चांगली वाफ काढून घ्यायची. मग त्याला छानसं असं मेळा येईल भाजीला, छान दिसेल मग भाजी. याच्यामध्ये सहसा हे टाकत नाही मी मसाला, बिना मसाल्याचीच करते. त्याच्याबरोबर ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असेल ना तर अति उत्तम लागेल भाजी. पण आज आम्ही चपात्या केल्यात आणि पटणीच्या भाकऱ्यासुद्धा आहेत. सकाळी ऋषीची भाजी केलेली ना. हे असं वांगं त्रिपुरारी पौर्णिमेला करतात, खंडोबाच्यासाठी नैवेद्य असतो असा. आणि बाजरीची भाकरी बघा किती छान दिसते. चला आता मी नैवेद्य दाखवल्यावर तुम्हाला पुन्हा दाखवेन. आता मी तुम्हाला जेवण दाखवते काय काय. इकडे मी हे केलेले वांग्याचं भरीत, ही भाकरी आहे लाल भाकरी, हे आहेत मिरच्या, खाली आहे डाळ आणि आता टोमॅटोचा सार पण करणार आहे मी. आणि इकडे
झालेली आहे चण्याची भाजी. आणखीन हे आहे रशीची भाजी आणि चपात्या झालेल्या आहेत. आता हे सगळा मेनू आहे. आता मस्तपैकी मी प्रसादाचं जेवणाचं नैवेद्याचं ताट वाढते आणि मग तुम्हाला दाखवते. चला, पाहुणे पण आलेले आहेत जेवायला. बघा जेवत आहेत ते. देवाला नैवेद्य पण मी दाखवते. ते सगळेजण बसतात. हे बघ, नैवेद्य पण दाखवलं आहे गणपती बाप्पाला. आमच्या गणपती बाप्पा सुंदर. हो, ऋषीपंचमीची भाजी, चण्याची भाजी आणि वांग्याचं भरीत आणि श्रीखंड. सागर संगीत जेवण. हा, इथे आता आम्ही परत भात ठेवतो. बस.